हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आत्ता सध्याची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ती अपडेट अशी आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक ट्रेड डील जी आहे, तर ती ट्रेड डील झाल्याची घोषणा जी आहे ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. नेमकी ही जी ट्रेड डील आहे ती नेमकी काय आहे, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की बऱ्याच दिवसापासून अमेरिका हा भारत देशाला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होता, झुकवण्याचा प्रयत्न करत होता. तर या गोष्टीमध्ये अमेरिका यशस्वी झाला का? आणि भारत जो आहे त्या भारताने अतिशय डिप्लोमॅटिक पद्धतीने ही गोष्ट डील केली का, की आपण त्यांच्यासमोर झुकलो? तर हे जे मुद्दे आहे या मुद्द्यांना आपण डिस्कस करू आणि त्यानंतर तुम्ही सांगा की नेमकं काय झालं असेल. ओके, तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण अनेक महिन्यांपासून हा मुद्दा जो आहे तो गाजत होता. या संदर्भात अमेरिकेने भारतावर अनेक टॅरिफ जे आहेत ते लावले होते. 50% टॅरिफ लावले होते. सर्वात मोठ्या प्रमाणात टॅरिफ आपल्यावरती लावले होते. ब्राझीलवर सुद्धा एवढंच टॅरिफ लावलं होतं आणि भारत हा अमेरिकेचा मित्र होता असं म्हटलं जात होतं. परंतु ट्रम्प जो आहे, त्या ट्रम्पने ज्या पद्धतीने आपल्याला हँडल केलं तर ती गोष्ट अनपेक्षित होती. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी होताना दिसत आहेत. तर आपण इथे ह्या गोष्टी डिस्कस करणार आहे की नेमकं काय याच्यामध्ये आहे आणि काय नाही आहे आणि भारताची नेमकी भूमिका काय असणार आहे. ओके, चला मग आता चला सुरू करूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रम्प हे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहे आणि अमेरिका हा आधीपासून अत्यंत व्यावहारिक देश राहिलेला आहे. तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. भारत देशासोबत त्याने जे टॅरिफ नावाचा जो प्रकार त्याने लावला होता, तोही त्याचाच भाग होता. त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करू नका, इराणला सपोर्ट करू नका आणि आम्ही म्हणतो तसं करा, आमच्यासोबत तुम्ही ट्रेड डील साईन करा. ठीक आहे. तर या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण जाणून घेणार आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल, तर हिस्ट्री ऑप्शनल आपण सुरू केलेला आहे आणि तुम्ही या ऑप्शनलला आपल्या या प्लॅटफॉर्मवरती डिटेलमध्ये शिकू शकता. मी स्वतः तुम्हाला इतिहास हा जो ऑप्शनल आहे तो इथे शिकवणार आहे. ठीक आहे. 11,999 रुपये फी आहे. 18 महिन्यांपर्यंत तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. त्यानंतर राज्यसेवासाठी 2026 साठी आपण यशोदय 3.0 नावाची बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्ही महाराष्ट्रात देशात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असला तरी राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांची तयारी आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे. लाईव्ह क्लासेस मिळणार आहे, अनलिमिटेड रेकॉर्डिंग मिळणार आहे, तुम्ही तुमच्या वेळेवर क्लास पाहू शकणार आहे. ओके. त्यानंतर कंबाईनची परीक्षा जी आहे त्याची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. 2026 साठी ग्रुप बी, ग्रुप सी कुठल्याही परीक्षेची तयारी करा. तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम, लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डिंग, तुम्हाला रिव्हिजन सेशन, अनालिसिस सेशन सगळं काही मिळणार आहे. जर कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. येस, चला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा की नेमका विषय काय आहे. तर भारत आणि अमेरिका करार जो आहे तर तो करार झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि 18% टॅरिफ तुम्ही हटवले यासाठी अमेरिकेचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा म्हटलं आहे की माननीय नरेंद्र मोदी भारत देशाचे प्रधानमंत्री माझ्या जवळचे मित्र आहे. आता त्यांची भाषा बदललेली आहे कारण डील साईन झालेली आहे. बरोबर आहे की नाही? तर पहा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांनी अमेरिकेतील कर दर 18% कमी करण्याची घोषणा केली. परंतु व्यापक एफटीए, भारतीय गुंतवणूक वचनबद्धता, रशियन तेल आणि चाबहार बंदर यावरील प्रश्न अजूनही कायम आहे. जरी भारताने हे सगळं केलं असेल तरी चाबहार बंदराचं काय, रशियासोबत जे तेल आपण घेतो आहे त्याच्याबद्दलचं काय, तर त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा नेमका करार काय झाला तो पाहून घेऊ आपण. पहा, अमेरिका आणि भारताने परस्परावरील कर जो आहे तो 25%वरून 18% करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. आणि हे जे 18% टॅरिफ जो आहे, तर हे 18% टॅरिफ आता अमेरिकेने भारतावरती लावलेला आहे. ठीक आहे. पहिले किती होतं? पहिले 50% होतं. ठीक आहे. याआधी लावलेला जो 25% टॅरिफ होता तो एकूण तो रद्द करण्यात आला. एकूण 50% टॅरिफ होता. म्हणजे 25% रशियासाठी आणि 25% भारतासाठी. भारत रशियाकडनं तेल खरेदी करतो त्यासाठी एक्स्ट्रा टॅरिफ लावण्यात आलेला होता. तो होता 25%. तो आता हा तर पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे आणि याच्यावरती आता 18% पर्यंत तो करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. भारत देशातून अमेरिकेमध्ये ज्या वस्तू जात होत्या त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात होता, महाग झाल्या होत्या. आता मात्र भारतीयांचे जे निर्यातदार आहे त्यांना आता आनंदाचा जो दिलासा मिळालेला आहे. ठीक आहे. वर्षभर चाललेल्या व्यापारातील तणावानंतर भारत अमेरिका संबंध जे आहे ते आता सुधारण्याचे संकेत मिळालेले आहे. ट्रम्प यांच्यामध्ये हा निर्णय मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि विनंतीनुसार घेण्यात आलेला आहे. म्हणजे ट्रम्प काय म्हणताय की ही जी विनंती आहे ती नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. कर कपात हा व्यापारी कराराचा भाग असून ही एकतर्फी सवलत नाहीये. तर भारताने काही बाबींवर अमेरिकेसोबत सहमती दर्शवलेली आहे. अमेरिकेने भारताला काय म्हटलं होतं
अमेरिकेने भारताला म्हटलं होतं की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नका. तसेच आमच्या देशातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरचा तुमचा जो टॅक्स आहे तो टॅक्स तुम्ही कमी करा. म्हणजे अमेरिका या देशातून भारत देशामध्ये ज्या वस्तू येत आहे त्याच्यावरती भारत सरकार जो टॅक्स लावते तो टॅक्स तुम्ही कमी करा, त्यांना परमिशन द्या. ठीक आहे, असं म्हटलं होतं. तर भारताने काय सहमती दर्शवलेली आहे? कारण अशा पद्धतीने इंटरनॅशनल जे जिओ पॉलिटिक्स घडून आलेलं आहे की भारत देशाने अमेरिकेसोबत हा करार केलेला आहे. बघा, पहिलं, रशियन तेल आयात थांबवणे. म्हणजे भारताने अजूनपर्यंत पुष्टी केलेली नाहीये, परंतु ट्रम्प असं म्हणतायत की रशियन जे तेल आतापर्यंत आपण घेत होतो ते आता आपण थांबवणार आहे आणि व्हेनेझुएलाकडनं आपण तेल खरेदी करणार आहे. आता व्हेनेझुएला कोणाच्या ताब्यात आहे? अमेरिकेच्या ताब्यात आहे. म्हणजे व्हेनेझुएलाकडनं जर आपण तेल खरेदी केलं म्हणजे इनडायरेक्टली कोणाकडनं करतोय? अमेरिकेकडनं करतोय. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, टॅरिफ जे आहेत ते शुल्क कमी करणे. म्हणजे अमेरिकेतून भारत देशामध्ये ज्या वस्तू येत आहेत त्याच्यावरचा जो टॅरिफ आहे तो कमी करणे. त्यानंतर 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या अमेरिकन ऊर्जा आणि वस्तू खरेदी करणे. म्हणजे भारत अमेरिकेकडनं 500 अब्ज डॉलरच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करेल. म्हणजे अमेरिकेनं बरोबर भारताला कोंडीत पकडलेला आहे. कोणत्याही प्रकारे त्यांनी आमच्या वस्तू तुम्ही घ्या यासाठी भारताला तयार केलेला आहे. कारण अमेरिका हा पूर्ण व्यापारी देश आहे. तो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठपर्यंतही जाऊ शकतो असा त्याचा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. आणि जेव्हापासून ट्रम्प आला त्यानंतर मग मात्र त्यानं खूप अग्रेसिव्ह पॉलिसी जी आहे ती राबवणं सुरू केलं. या निर्णयाचा उद्देश काय? व्यापार वाढ, तणाव कमी करणे आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे, असं जरी म्हटलं जात आहे तरी याच्यावर काही प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे. आणि टीका जी आहे ती काय आहे? तर बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, अमेरिका भारत व्यापार करार कुठे आहे? ट्रम्प यांनी उल्लेख केलेला अमेरिका आणि भारत व्यापार करार नेमका कोणता आहे हे स्पष्ट नाहीये. तो परस्पर शुल्क 25% 18% कमी करण्यापुरता मर्यादित आहे की फेब्रुवारी 2025 नंतर चर्चेत आलेला भारत अमेरिका FTA पहिला टप्पा या संदर्भात आहे, हे अजूनपर्यंत क्लिअर नाहीये. ठीक आहे, कोणताही मजकूर, आराखडा, अधिकृत तपशील अजूनपर्यंत जाहीर झालेला नाहीये. जसं युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये पारदर्शकता आहे आणि भारताने सांगितलेलं आहे आणि युरोपियन युनियनने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कशाच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तसं याच्याबद्दल काही कन्फर्म झालेलं नाहीये, फक्त घोषणा केलेली आहे. ठीक आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की भारत अमेरिकेविरुद्ध शुल्क आणि नॉन टॅरिफ अडथळे जे आहे ते शून्यावर आणेल. म्हणजे अमेरिकेतून भारत देशामध्ये ज्या काही वस्तू येईल त्याच्यावर 0% टॅक्स. पण भारताने याला पुष्टी दिलेली नाहीये, पण ट्रम्पने म्हटलेलं आहे. मग याचा फायदा होईल आणि याचा तोटा पण होईल. याचा तोटा काय होईल की अमेरिकन वस्तू भारतीय बाजारातील स्वस्त होतील, भारतीय मार्केट सोबत त्या स्पर्धा करेल आणि अमेरिकेतल्या ज्या वस्तू आहेत त्या भारतीय नागरिकांना स्वस्त दरामध्ये मिळेल, हा फायदा आहे. आणि स्पर्धा होईल, हा तोटा आहे. ठीक आहे. कोणत्या कोणत्या वस्तूंवर शून्य शुल्क लावल्या जाणार आहे याच्याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. त्यानंतर ऍग्रिकल्चर सेक्टर जसं सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ याच्याबद्दल आपण अजिबात तयार नव्हतो, तर त्याबद्दल भारताने काय निर्णय घेतला आहे याच्याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाहीये. अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांचा करार तयार असल्याचा दावा आहे, पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तो सध्या फेटाळलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हा घोषणांपुरता मर्यादित असून औपचारिक जो आहे तो अजूनपर्यंत मसुदा तयार नाही. आता भारत अमेरिकेच्या निर्बंधासमोर झुकत आहे असं क्रिटिसाइज केलं जात आहे, जे सध्याचं विद्यमान सरकार आहे त्याला. ठीक आहे. तर मग हे खरं आहे का याच्याबद्दलची माहिती घेऊ. बघा, 2019 मध्ये ट्रम्प यांच्या निर्बंधाच्या धमकीनंतर भारताने इराण आणि व्हेनेझुएलाकडनं तेल आयात शून्यावर केली होती. म्हणजे भारताने व्हेनेझुएला आणि इराणकडनं तेल खरेदी करणं पूर्ण कमी करून टाकलं होतं. हा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली भारत येत आहे असा संकेत देणारा होता. आणि अमेरिकेचे जे राजदूत होते निक्की हेली यांनी तो सार्वजनिकपणे अधोरेखित पण केला होता. 2026 मध्ये व्हेनेझुएलाबाबत अमेरिकेने भूमिका सैल करण्याचे संकेत दिले, परंतु यामुळे भारताच्या ऊर्जा धोरणातील स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होतो. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर 25% टॅरिफ लावण्याची धमकी दिली. भारताने चाबहार बंदर जे आहे त्याच्यावरचा आपला हक्क सोडला, त्यामुळे भारतीय गुंतवणुकीवरील सवलत मागे घेण्यात आली. भारताने चाबहार बंदरावरचा जो हक्क आहे तो सोडायला नको होता, कारण स्ट्रॅटेजिकली हे जे बंदर आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि हे जे पोर्ट आहे ते आपण चायनाने पाकिस्तानमध्ये जे ग्वादार बंदर तयार केलेले आहेत त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी तयार केलं होतं. तसेच अफगाणिस्तान किंवा तिकडचे जे देश आहेत त्यांच्यासोबत व्यापार करण्यासाठी ते आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे भारत अमेरिकेच्या दबावाखाली येत आहे असे संकेत जे आहे हे आपल्याला इथून मिळत आहे. सरकारी सूत्रानुसार भारत अधिक कर सहन करण्यापेक्षा इराणसोबतचा व्यापार कमी करण्यासाठी तयार आहे. इराण हा आपला अनेक वर्षापासूनचा मित्र आहे. अनेक महत्वाच्या सिच्युएशन्समध्ये इराणने आपल्याला मदत केलेली आहे. इव्हन आपण इराणकडनं जे तेल खरेदी करतो ते रुपयांमध्ये खरेदी करतो.
त्यामुळे अमेरिकेचा इराणवर डोळा आहे आणि भारताच्या व्यापारावरती डोळा आहे. 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात चाबाहार बंदरासाठी कोणतीही तरतूद नाही. यावरून हे स्पष्ट होते की चाबाहार बंदर आपण सोडला आहे. यामुळे अमेरिकेच्या निर्बंधाचा धोका कमी होईपर्यंत भारत प्रकल्पातून मागे हटल्याचे संकेत आहे. मग आता निष्कर्ष काय आहे? तर भारत थेट शरणागती पत्करताना दिसत नसला तरी अमेरिकेच्या निर्बंधामुळे आपले जी पॉलिसीज आहे किंवा आपले जे पाऊल आहे ते मर्यादित होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे इनडायरेक्टली भारत अमेरिकेच्या दबावाखाली येत आहे हे स्पष्ट होत आहे. ठीक आहे. ट्रम्प मोदी सरकारवर आता आपल्या देशातला जो विरोधी पक्ष आहे त्याने काय टीका केलेली आहे? तर जयराम रमेश हे विरोधी पक्षामध्ये आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ट्रम्प यांचा भारत देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्यावरती प्रभाव वाढला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहे. पहिलं, ऑपरेशन सिंदूर हे मी थांबवलेलं आहे असं ट्रम्पने अनेकदा म्हटलेलं आहे. त्यावर आपण काही उत्तर दिलेलं नाहीये, सार्वजनिकरित्या उत्तर दिलेलं नाहीये. भारताच्या रशिया व्हेनेझुएला तेल खरेदीवर अपडेट्स, म्हणजे अमेरिका म्हणते की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी जी आहे ती पूर्ण कमी करून टाका. भारताने ती कमी केली आहे बरं का. भारत अमेरिका व्यापार कराराची घोषणा, म्हणजे अमेरिकेने ह्या सर्व गोष्टी ज्या गोष्टीसाठी केल्या त्या गोष्टी फायनली आपण साईन केल्या म्हणजे घोषणा केली आहे. आहे की नाही? व्यापार कराराची संपूर्ण माहिती अजूनपर्यंत सार्वजनिक केली नाहीये. इथून पुढे ती सार्वजनिक होईल आहे. परंतु अमेरिकन दबावापुढे आपण शरणागती पत्करली असा आरोप जयराम रमेश यांनी केलेला आहे. ठीक आहे. पुढे, त्यामुळे भारताच्या रणनीतिक स्वायत्तता जी आहे, म्हणजे आपण सार्वभौम देश आहोत, आपले निर्णय घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. कोणी आपल्यावर दबाव टाकला तर आपण झुकणार नाही. त्याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. याच्यावर विरोधी पक्ष काय म्हणतो? विरोधी पक्ष म्हणतो कारण संसदेमध्ये हा मुद्दा गाजत आहे म्हणून तो सांगणं गरजेचं आहे. भारत नव्या अमेरिका व्यापार करारावर तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. सरकारने कराराचा संपूर्ण तपशील जाहीर करावा असं म्हटलेलं आहे आणि तो जाहीर केलाच पाहिजे. कारण आपल्या देशातल्या लोकांना कळलं पाहिजे की नेमका करार काय आहे, त्याचा शेतकरी, व्यापारी, उद्योग यांच्यावर काय परिणाम होतो तो स्पष्ट करावा असं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलेलं आहे. कराराची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेली आहे. ओके, भारत सरकारकडनं नाही यावर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार हा करार मोदींच्या विनंतीवर झालेला आहे असं ट्रम्पने म्हटलेलं आहे सार्वजनिकरित्या. याबाबत सुद्धा काँग्रेसने प्रश्न उपस्थित केलेले आहे. ट्रम्प म्हणताय की अमेरिके विरुद्धचं जे शुल्क आहे आणि नॉन टॅरिफ अडथळे जे आहे ते भारत शून्यावर आणेल असं भारताने म्हटलेलं आहे. त्यामुळे भारतीय बाजार जो आहे तो अमेरिकन उत्पादनासाठी पूर्णपणे खुला केला जाऊ शकतो आणि हा भारतीय वस्तूंसाठी जास्त स्पर्धा तयार करणारा असेल आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणणं आहे. यामुळे भारतीय उद्योग, व्यापारी आणि शेतकरी यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु गव्हर्नमेंटने हा जो करार आहे तो सार्वजनिक करायला पाहिजे. जोपर्यंत ते सार्वजनिक करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही. काँग्रेसच्या दृष्टीने हा करार अपारदर्शक असून भारताच्या आर्थिक हितांवर परिणाम करणार आहे. निष्कर्ष काय आहे बघा, सध्या भारत आणि अमेरिका व्यापार करार जो आहे तो कागदपत्रांपेक्षा राजकीय घोषणांवर आधारित आहे, म्हणजे अनाउन्समेंट झालेले आहे. कर कपात झाली असली तरी व्यापक प्रमाणामध्ये याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या अस्तित्वात आहे का की नाही आहे हे ठोसपणे अजूनपर्यंत सांगता येणार नाहीये. त्यामुळे तत्कालिक राजनैतिक समायोजन आहे का की खरंच करार आहे किंवा दीर्घकालीन करार आहे हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. बरेचसे लोक असे म्हणतायत की भारत देशामध्ये एक असा मतप्रवाह आपल्याला दिसून येतो की एप्स्टीन फाईल जी आहे त्या एप्स्टीन फाईलमध्ये काही मेल्समध्ये भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यामुळे तर कदाचित हा जो सगळा प्रकार आहे तो घडून आलेला नाहीये किंवा त्याच्या दबावामध्ये तर आपण अमेरिकेच्या समोर झुकत नाहीये. नेमकं काय आहे, पण आपल्याला हे मात्र इनडायरेक्टली आपल्याला हे दिसत आहे की भारत मात्र अमेरिकेच्या समोर थोडासा कमजोर जो आहे तो कमजोर होताना दिसत आहे. आणि त्याचं नेमकं कारण काय आहे? सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की याच्यामध्ये 3 प्रश्न समोर येतात. पहिला की रशिया हा अनेक वर्षापासूनचा भारताचा ट्रस्टेड आणि टेस्टेड मित्र आहे. त्याच्याकडनं तेलाची आयात जी आहे ती कमी करणं ही भारतासाठी दीर्घकालीन दृष्ट्या ही परवडणारी गोष्ट आहे का? कारण भारताने खऱ्या अर्थाने तेल आयात जी आहे ती खरंच कमी केलेली आहे. दुसरं, इराणमध्ये जे चाबहार बंदर आहे जे स्ट्रॅटेजिकली भारतासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरचा ताबा भारताने का सोडला? अमेरिका असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की भारत $500 बिलियन वस्तू अमेरिकेकडनं खरंच खरेदी करण्याची गरज आहे का? आणि भारताने अमेरिकन वस्तूसाठी भारतीय बाजारपेठेमध्ये जे टॅरिफ आहे ते टॅरिफ विरहित बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे खरंच योग्य आहे का? आणि त्यामुळे आपल्या देशातला जो उद्योग आहे, जो शेतकरी आहे तो खरंच उद्ध्वस्त होऊ शकतो की नाही होऊ शकत? तर हे जे सगळे मुद्दे आहे हे 3-4 मुद्दे खूप महत्वाचे आहेत.
ठीक आहे. भारत सार्वभौम देश आहे आणि ब्राझील सारखा देश किंवा डेन्मार्क सारखा देश अमेरिकेसमोर झुकत नाहीये. ब्राझीलवर 50% टॅरिफ लावलेला आहे, तरी ब्राझीलने अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा करार अमेरिकेसोबत केलेला नाहीये. डेन्मार्कने तर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे आदेश दिलेले आहे. अमेरिका आपल्यावरती दबाव टाकत असताना आपण युरोपियन युनियन सोबत करार केला, त्याच्यामुळे कदाचित अमेरिकेने हा करार केला असेल, असंही असू शकते. ठीक आहे. नेमकं काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जी खरी परिस्थिती होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिका हा जगातला प्रचंड स्वार्थी देश आहे आणि तो भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय. तर खरंच भारत जो आहे तो कोंडीत सापडला आहे का, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत जाईल. थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नक्की पाहता येईल. ठीक आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.